तर नमस्कार मित्रांनो, तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या नाच शर्यतीच्या या यूट्यूब चॅनलवरती. आपण प्रत्येक नवीन मैदानाचे अपडेट घेऊन आलो. बघूयात आता. श्री महालक्ष्मी देवीची यात्रा हलकर्णी, तालुका गडहिंग्लज, जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी भव्य दिव्य असे बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले आहे. तर हे मैदान गुरुवार दिनांक 23/4/2026 रोजी पार पडणार आहे. या मैदानाचे ठिकाण असणार आहे हलकर्णी माळ या ठिकाणी. हे मैदान एकूण 7 गटामध्ये पार पडणार आहे. तर बघूया ते 7 गट कोणते आणि त्यांची बक्षिसे काय असणार आहे ते. पहिला गट असणार नवतर आदत बैलगाडी शर्यत गट. त्याचं प्रथम क्रमांकात बक्षीस असणार आहे 5,001, द्वितीय क्रमांक असणार 3,001, तृतीय क्रमांक असणार 2,001 आणि चतुर्थ क्रमांक असणार 1,001 असं आदत गटात बक्षीस असणार आहे. दुसरा गट असणार आहे ओपन आदत बैलगाडी शर्यत गट. त्याचं प्रथम क्रमांकात बक्षीस असणार आहे 10,001, द्वितीय क्रमांक असणार 7,001, तृतीय क्रमांक असणार 5,001 आणि चतुर्थ क्रमांक असणार 3,001 आणि या गटासाठी प्रवेश फी असणार आहे 1,000 रुपये. तिसरा गट असणार आहे घोडाबैल शर्यत गट. त्याचं प्रथम क्रमांकात बक्षीस असणार आहे 10,001, द्वितीय क्रमांक असणार 7,001, तृतीय क्रमांक असणार 5,001 आणि चतुर्थ क्रमांक असणार 3,001 आणि या गटासाठी प्रवेश फी असणार आहे 1,000 रुपये. चौथा गट असणार आहे पाडाबैल शर्यत गट. त्याचं प्रथम क्रमांकात बक्षीस असणार आहे 10,000 रुपये, द्वितीय क्रमांक असणार 7,001, तृतीय क्रमांक असणार 5,001 आणि चतुर्थ क्रमांक असणार 3,001 आणि या गटासाठी प्रवेश फी असणार आहे 1,000 रुपये. पाचवा गट असणार आहे गडहिंग्लज भाग मर्यादित बैलगाडी शर्यत गट. त्याचं प्रथम क्रमांकात बक्षीस असणार 15,000 रुपये, द्वितीय क्रमांक असणार 10,001, तृतीय क्रमांक असणार 7,001 आणि चतुर्थ क्रमांक असणार 5,001 आणि या गटासाठी प्रवेश फी असणार आहे 1,500 रुपये. तर सहावा गट असणार आहे चौसा जनरल बैलगाडी शर्यत गट. त्याचं प्रथम क्रमांकात बक्षीस असणार 21,001, द्वितीय क्रमांक असणार 15,001, तृतीय क्रमांक असणार 10,001 आणि चतुर्थ क्रमांक असणार 7,001 आणि या गटासाठी प्रवेश फी असणार आहे 2,100 रुपये. आता सातवा आणि शेवटचा गट म्हणजे जनरल ब गट बैलगाडी शर्यत गट. त्याचा प्रथम क्रमांकात बक्षीस असणार आहे 1,00,000 रुपये, द्वितीय क्रमांक असणार 75,000 रुपये, तृतीय क्रमांक असणार 50,000 रुपये आणि चतुर्थ क्रमांक असणार 25,000 रुपये आणि या गटासाठी प्रवेश फी असणार आहे 10,000 रुपये. आता बघूया नियम अटी. कमिटीच्या वाहनाशिवाय कोणतीही वाहने शर्यती मैदानात लावू नये, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच स्पर्धकाचा नंबरही गृहीत धरला जाणार नाही. कमीत कमी 4 गाड्या आल्याशिवाय शर्यत सोडली जाणार नाही. कोणत्याही स्पर्धकास दुखापत झाल्यास कमिटी किंवा संयोजक जबाबदार राहणार नाही. पंचांचा निर्णय हा अंतिमचा राहील. आणखी एक म्हणजे जनरल अ गटाचा बैल हा जनरल ब गट 1,00,000 या गटामध्ये सोडू दिला जाणार नाही. तर मित्रांनो, हलकर्णी जनरल ब गट 1,00,000चा मानकरी कोण होणार नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.